भातकुली पोलिसांनी तत्पर कारवाई करत मोटरसायकल चोरीचा गुन्हा अवघ्या 3 तासात उघडकीस आणत 2 आरोपींना अटक केली। या जलद कारवाईमुळे परिसरात पोलिसांच्या कार्यक्षमतेचं कौतुक होत आहे। पोलिसांच्या माहितीनुसार फिर्यादी पराग अशोक कडू वय वर्ष 32 राहणार अशोकनगर धामणगाव रेल्वे हे 21 मार्च रोजी भातकुली दर्यापूर मार्गावरील माऊली मंगल कार्यालय येथे लग्न समारंभासाठी गेले होते। त्यांनी आपली दुचाकी क्रमांक MH32F116 ही पार्किंगमध्ये उभी केली होती। दुपारी सुमारे 12:30 वाजता समारंभ आटपून बाहेर आल्यानंतर त्यांची मोटरसायकल चोरीला गेल्याचं निदर्शनास आलं। याबाबत त्यांनी भातकुली पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली। तक्रार मिळताच पोलिसांनी तत्काळ गुन्हा नोंदवून तपास सुरू केला। तांत्रिक विश्लेषण व गुप्त माहितीच्या आधारे पोलिसांनी अवघ्या 3 तासात आरोपी सूरज उर्फ भोला चकवार राहणार नांदेड बुद्रुक तालुका दर्यापूर व गौरव ढोणे राहणार म्हैसपूर तालुका भातकुली यांना अटक केली। त्यांच्याकडून चोरीस गेलेली मोटरसायकल जप्त करण्यात आली आहे। या प्रकरणी भातकुली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे। आरोपींपैकी एकावर यापूर्वीही वाहन चोरीचे अनेक गुन्हे नोंद आहे। दिनांक 21 मार्च 2026 रोजी पोलीस स्टेशन भातकुली अंतर्गत माऊली मंगल कार्यालय या ठिकाणी एक लग्नाचा कार्यक्रम होता। त्या कार्यक्रमात आलेल्या एका पाहुणे पराग कडू यांची मोटरसायकल या ठिकाणी त्यांनी पार्किंगमध्ये जास्त गर्दी असल्याने बाहेर पार्क करून ठेवली होती। ती मोटरसायकल त्यांना कार्यक्रमानंतर मिळून आली नाही, त्याकरता त्यांनी पोलीस स्टेशन भातकुलीला रिपोर्ट दिला। भातकुली पोलिसांनी अवघ्या 3 तासात सदर घटनेचा तपास करत तांत्रिक तसेच गोपनीय माहितीद्वारे या 2 आरोपी सूरज उर्फ भोला मुन्नालाल सकवार वय 30 वर्षे राहणार नांदेड बुद्रुक तालुका दर्यापूर जिल्हा अमरावती आणि गौरव विठ्ठल ढोणे वय 30 वर्षे राहणार म्हैसपूर तालुका भातकुली जिल्हा अमरावती यांना ताब्यात घेतो। त्यांच्याकडनं सदर गुन्ह्यातली मोटरसायकल आम्ही ताबडतोब रिकव्हर केली। सदरची कामगिरी पोलीस स्टेशन भातकुली येथील PSI ताले, पोलीस हवालदार प्रशांत यादव, पोलीस हवालदार भगवान गिरी, प्रदीप ठाकरे, विवेक मोहोड, दलित लोखंडे, सुनील पटेल, त्रिशूल लांडे, सागर राठोड इत्यादींनी केली। नागरिकांना आवाहन करतो की त्यांनी ज्यावेळेस पुढे लग्नाला कार्यक्रमाला जातात तर आपले जे वाहन आहे ते व्यवस्थित सुरक्षित ठिकाणी ठेवावे, तसेच कॅमेऱ्याचे कक्षेत राहील याची काळजी घ्यावी।